नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामींच्या प्रकट दिनाविषयी थोडक्यात माहिती। तर बहुतेक सगळ्यांच्या मनात असा विचार येत असेल की स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते, अशी बरेच प्रश्न येत असतील, हो ना? चला मग जाणून घेऊया स्वामींविषयी। स्वामींचे स्वामीसूत नावाचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले। त्यांना श्री स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे। तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेल की स्वामी कसे प्रकटले। स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत आता आपण जाणून घेऊयात। शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचं गाव होतं। त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजय बरोबर राहायचा। तो मुलगा कोणाबरोबरही मिळून मिसळून खेळायचा नाही। तर तेथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता। त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती। तर तो विजयसिंग खिशात खूप पोट्या भरून तेथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा। पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा। असेच एका दिवशी त्या परमात्म्याला आपल्या आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला। तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया। त्या दिवशी विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तेथे गेला आणि गणपती बरोबर खेळू लागला। पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळले पाहिजे। असा विचार करून त्याने सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व तो बोलला, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही हं, आज तुझं तूच खेळायचं। बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरती कंपित होऊ लागली आणि सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला। वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होते। पण कळणार तरी काय, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती। आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून त्यातून एक 8 वर्षाचा अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली। ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते। एकदा विजयसिंग गोट्या खेळत असताना जेव्हा स्वामींकडून हरला तेव्हा बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते लुप्त झाले। थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला। आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली? पण गोष्टीचा उलगडा असा झाला, कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या इच्छापूर्तीसाठी। तेव्हा ते तेथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले, सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास। सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर। हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते तेथे इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगता आहे। हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं। तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरवून बघ। त्यावेळी हरिभाऊंनी तसे केले तेव्हा त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला। विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणीही नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्व अवतार होता। आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे ती पुढील प्रमाणे।
स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामी सूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामी सूत हे काय करत आहेत? तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझा बाळ, मी सदैव प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता, जे आपण आतापर्यंत ऐकलो. तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला स्वामींनी परत कुंडली आणण्याची आज्ञा केली. तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस वगैरे वाहून कुंडलीची पूजा केली आणि कुंडली पाहून स्वामी खूप खुश झाले आणि नानांचा उजवा हात आपल्या हातात घेऊन त्यांनी आपला हात त्यांच्या हातात ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटवले. याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजेच प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटवले. आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कालीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव, ओळख लपवून चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. तर मंडळी, ही होती स्वामींच्या प्रकट दिनाची थोडक्यात माहिती, म्हणजे चैत्र महिन्यात येणाऱ्या दुसऱ्या सणाची माहिती. तर मंडळी, व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया चैत्र महिन्यातील सणांची माहिती या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी अँड स्टे हॅप्पी. बाय बाय.